नमस्कार सगळ्यांना. तर आज आपला लई खूप दिवसातून व्हिडिओ बनवायचं चालू आहे, कारण टाईमच मिळाला नाही मला व्हिडिओ बनवायला. 5-6 दिवस झाल्यासारखं कामात हे ऊस आता बांधायचं चालू आहे बघा. आज बांधायचं म्हणजे हे मारायचं, माती थोडी लावायचं चालू आहे. बांधायचं नाही, बांधायला अजून टाईम आहे. याला थोडंसं खत घालून बुडानी माती लावायचं चालू आहे बघा. ट्रॅक्टरनं आमच्या लावायचं चालू आहे त्यामुळं. आणि तिकडं बाग पण झाकायचं चालू आहे, त्यामुळं काय 5-6 दिवस आपल्याला वेळच मिळाला नाही व्हिडिओ करायला. तर आमचा ऊस आधी दाखवते तुम्हाला मागचे तर हे बघा, ही आमचा ऊस आहे असाच. तर हे बांधायचं चालू आहे बघा. दिवस मावळा आज आमचा दिवस ह्याच्यातच गेला बघा पूर्ण. खत घालून लॅटरावर टाकून आता ही मारायचं चालू आहे, माती लावायचं चालू आहे बुडानी. तर हो काही असंच लांबपर्यंत वरपर्यंत आहे पाक, तिकडंपर्यंत आहे. तिकडे गेला आहे ट्रॅक्टर आता माती लावत. तर सगळी कामं म्हणजे आता बागाला वरणच झाकायचं आहे शेडनेट. फळ आता मोठी झाली ती, मग आता त्याला पेपर मारायला भरपूर सेटिंग आहे, त्यामुळं पेपर मारायला लय वेळ जाईल म्हणून आम्ही आपलं वरणं डायरेक्ट झाकूनच घेणार आहे. तर ते आता उद्या झाकायचं आहे. आज म्हणलं ही तर पूर्ण काम करूया. ह्याच्यातनं मोकळं झालं म्हणजे आता तिकडं वांगी तोडायची ती काम तर लय आहे बघा. आता मका पण काढायला आली, वांगी पण तोडायची येते, बागेला शेडनेट पण झाकायचं आहे. तर ऊन तर इतकं पडतंय बोलूच नका, इतकं ऊन पडतंय. पुढं पाऊस पडतोय का नाही कोणास ठाऊक, पण आता तर ऊन लय पडतंय. ऊन इतकं पडतंय पण बाहेरसुद्धा निघू वाटत नाही, एवढं ऊन पडतंय. आम्ही काय करतोय, सकाळचंच आपलं एक 6-7 वाजता येतोय मळ्यात, 11-12 वाजता माघारी अजून जातोय. परत 3-3:30 वाजता येतोय. आता रात्र होईल तेव्हाच माघारी जायचं, कारण जसं जसं दिवस मावळल तसं काम लय करू वाटतंय रानात. पण एवढं 2-4 तासच होते ते काम, दिवसभर काय कामच करता येत नाही उन्हामुळं आपल्याला. तर असं नाही का, आता काय निसर्गामुळं कोणाला काय करता येत नाही, ती एक खरं आहे म्हणा. निसर्ग शेवटी हीच आहे. ऊन लय कडक पडतंय आणि अजून पण म्हणते ती 12 तारखेपासून लय पडायचं आहे ऊन. तर आता ऊन काय आम्हाला जगू देत नाही शेतकऱ्याला. एकतर शेतीला भाव कशाला काय मिळत नाही. वांगी केले ती 4-5 रुपयाने किलो चालली ती. आता काय करायचं काय, आणि ती तोडली तर बरं आहे, नाही त्याला भोपळ मोठे वांगी होऊन जाते ती, मग परत ना तोडू वाटत नाही ती. असं होतं. दिवस मावळ आहे, घरी तर जायचं आहे. घरी जित्राब आहे तशी जायती, पण आता हे काम तर झालं पाहिजे. मग अजून काढून न्यायचे घरी जित्राबासनी. ह्या टायमिंगला बघा वातावरण कसं किती शांत, कोण मळ्यात नाही, कालवा नाही, फक्त पाखरांचा कालवा आणि माझा कालवा, एवढ्या दोघांचाच आमच्या कालवा असतो बघा. नाही मळ्यात ह्या टायमिंगला लय करमतं, घरी जाऊ वाटत नाही. पण घरी गेल्याशिवाय पण आपल्याला पर्याय नाही, कारण आपलं घर काय मळ्यात नाही, घर आहे घरी म्हणजे वाडीत घर आहे. मळा ती मळाच आपला, मळ्यात घर बांधावं म्हणतोय. आता काय करायचं, घरी जाऊ वाटत नाही. मळ्यात लय करमतं ह्या टायमिंगला, पण ह्या टायमिंगपासून आपलं घरचं काम चालू होतं आहे बघा. घरी पण काम भरपूर असते, करायला लागते घरचं बी काम. घरी काय नुसतं जायचं, जित्राबांचं आणि जेवण खाणे एवढंच काम, दुसरं काय नाही. पण तेवढ्यासाठी मळ्यातनं घरी करावं लागतंय. त्या पाय आपलं एक फार्म हाऊस असायला पाहिजे मळ्यात, आहे का नाही. तेवढंच आपलं करू वाटलं लगेच तिथं चहा पाणी करायचा, डबल अजून मळ्यात यायचं. पण ती काही शक्य नसतंय बरं का, कारण मळ्यात घर बांधणं म्हणजे तरी बी डबल कुटाणाच आहे. तर काही अशा मारले ते बघा, अशी माती लावली आहे उसाला आमच्या. आम्ही ऊस ह्याचा लावला आहे, त्यामुळं माती लावायची गरज पडली, नाहीतर नसती लावली.
ती काय होत होतं, डबरी पाडून लावलं नाही आम्ही, डायरेक्ट पाणी दंडानं ठिबकनं पाणी सोडलं आणि त्याच्यातच रोपं खवली. त्याच्यामुळं ही बारी आली. आधी जर आम्ही भिजवून ही केली असती ना, रोपं लावायचं तसं बी काय नाही, पण भिजवून दंडाने भिजवून मग त्यात रोपं अशी परत ना थोडं वाळल्यावर असं डबरं काढून लावली असती ना रोपं, मग रोपं चांगली बी आली असती. ही पण चांगली आली, पण थोडीशी तुटाळ झाली ती, कुठं कुठं तुटाळ झालं आहे. तर ती चूक आमच्याकडून झाली, कारण आम्ही पहिल्यांदा ऊस लावला त्यामुळं ती चूक झाली. तर तुम्ही जर तसं ऊस लावत असला म्हणजे रोपं आणून, तर रोपं आणल्यावर असा ऊस लावू नका, त्यांच्या म्हणण्यानुसार लावू नका, कारण ती चुकीचं होतं आहे. काय होतं आहे, रोपं ही होते ती वरच्या वर लागते, ती अशी जमिनीत रुजून लागत नाही ती. त्यामुळं दंडाने पाणी सोडायचं, थोडंसं सुकू द्यायचं आणि परत ना रान सुकलं का परत ना डबरं काढायचं आणि मग त्यात रोप पुरायचं. नाहीतर ती दंडात पाणी आहे त्यावरच खवलं का ती वरच्यावरच रोप लागते आणि परत ना पाणी पूर्ण सुकलं का ती हे होतं आहे, त्याला मातीच लागत नाही, त्यामुळे ती वरच्यावर निघून जाते ती किंवा निघून पडते ती, असं होतं आहे. ती चूक करू नका तुम्ही, कारण रोपं बी लय भारी येतात लावल्यावर. एक महिनाभर दिसते ते तसे आपल्याला उगाच लावलं असं वाटतं, पण परत ना रोपं इतकी जी छान येते ती ना, आमची ही रोपं लय भारी. एका रोपाला 20-20, 30-30 कोंब फुटल्यात आत्ताच, असं आहे. त्यामुळं रोपं लय भारी, रोपाची लागण लय भारी, फक्त ती नीट लावता आली पाहिजे. नाहीतर मग ती असं वरच्यावर रोपं लावली ना, आम्ही पण त्यांचे म्हणजे ज्यांच्याकडून आम्ही रोप आणले त्यांच्याकडूनच आम्ही लावून पण घेतलं, त्यांनी लावायला पण लेबल पाठवलेली. पण ती कशी अशी दिवसात त्यांना 1-2 एकर द्यायची म्हणजे दिलते आम्ही ठरवूनच. त्यामुळे ती पळत लावली त्यांनी, मग ती खाली रुजूनच लागली नाही, ती लावली पण नाही ती त्यांनी रुजून. त्यामुळं जर तशी जरी लावली तर दुसऱ्या दिवशी लगेच आपण ती दाबून घ्यायची, रोप दाबली का मग ती लागून निघते ती. नाही आपण तर आमच्याकडून लय चूक झाली अहो, तशी काय चूक करू नका. रोपं पण लय भारी येते ती, फक्त तेवढी चूक आपली नाही झाली ना, मग रोपं लय भारी येते ती. तो टाळ असला काही होत नाही तसं केल्यावर. आम्ही परत ना नंतर ना 1000 रोपं तुटाळ झालेली, ते 1000 रोपं आणून लावली ना, तर आम्ही तशी लावली, खांदला आधी डबरन मग त्यात रोपं लावली, वरनं दाबली. ती रोपं हाय अशी चांगली आली, सगळी रोपं चांगली आली, एकही त्यातलं वाया गेलं नाही रोप. फक्त पहिल्यांदा लावली ना त्यातली रोपं वाया गेली, पण चांगला आलाय ऊस रोपांचा. आणि आपली लागण जास्ती ती कसं आहे, आता एक निसर्गाने साथ दिली म्हणून, नाहीतर ती उन्हानं थंडीनं त्यावेळेस लावताना थंडी असते ना, त्यामुळं रोपं येत नाही ती, म्हणजे लावलेली ही येत नाही, ऊस लावलेला कोंबारं फुटत नाही तर त्याचं. त्यामुळं आम्ही रोपं लावली होती त्यावेळेस उगवूनच येत नव्हतं कोंबारं, कारण थंडी जास्त होती त्यामुळं. तर जर कुणाला लावायचे असतील रोपं तर एवढी काळजी घेतली ना, 1 नंबर तुमची रोपं येणार. तर चला, मला आता लय उशीर झाला आहे बघा, बोलायच्या राजात वेळच गेलेली निघून कळत नाही. आता मला जाऊन मका काढायचे जित्रापासनी, ती तिकडं वर गेल्यात, ती वरच थांबलेत, अजून खालीच येई नाही, काय झालं आहे अजून कोणाष्टा. चला पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्की भेटू, तोपर्यंत नमस्कार.